अहो मला सावीची खूप काळजी वाटते हो. अहो सकाळपासून सावीच्या खोलीतून काहीच हालचाल जाणवलेली नाहीये. अगं नीता रात्रभर ना दार वाजवायचा आवाज येत होता. भाऊजीने तिला खूप त्रास दिला असणार आहे. मला तर ना कधी कधी वाटतं तिला सरळ सांगावं निक्षून की बाई आता बास कर, तुला होणारा त्रास आम्हाला बघवत नाहीये. टाइमपास झाला असेल तर वाढायला घ्या. हिरा, तुला काय झालं? आणि हे काय, तुझे डोळे का सुजलेत? सांगितलेल्या गोष्टी डोक्यात घुसल्या नाही की अशा डोळ्यातनं दिसणारच की. नाश्ता वाढा. धैर्य रे, नाश्ता होईलच रे. पण त्या पोरीला असं खायला प्यायला न देता किती दिवस खोलीत डांबून ठेवणार आहेस? नाही कसं आहे आई, ती काय साधी सुधी पोरगी नाही, महा चॅप्टर आणि डेरिंग बाज पोरगी आहे. तिला या घरात ठेवणं म्हणजे वाघिणीला खोलीत कोंडून ठेवण्यासारखं आहे. जर समजा तिच्या त्या काय ते फॅन्स का फॉलोअर्स त्यांच्यापैकी कोणी बोंबलत तिला शोधत इथं आलं तर काय करायचं? ज्याला कोणाला तिच्या नावानं बोंबलत यायचंय ना, येऊ दे. त्याला काय उत्तर द्यायची ते माझं मी बघेन की. तुम्ही त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाहीये. अवंती वहिनी, सावी कुठे आहे हो आमची? मी कालपासून तिला फोन ट्राय करायला लागलोय, खरं तिचा फोनच स्विच ऑफ यायला लागलाय. कुठं आहे कुठं ती? ते 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 आजारी येते. आजारी आहे ती. आजारी आहे? अहो काय झालं, सांगितलं का नाही आम्हाला कुणी? हा म्हणजे आम्ही आलो असतो ना लगेच. डॉक्टर आहात तुम्ही की माझ्यापेक्षा जास्त काळजी घेतली असती तिची? तिचा नवरा आहे मी. तिची काळजी कशी घ्यायची ना हे चांगलंच कळतं मला. ते कोणाकडून शिकायची गरज नाहीये. आणि ती आजारी आहे हे असं गावभर बोंबलत तर फिरणार नाही ना मी. अहो तसं नाही, म्हणजे जाऊ दे. आम्हाला तिला भेटायचं होतं म्हणून. आता कुठे आहे मग ती? तिच्या खोलीतच असेल ना? आम्ही लगेच भेटून येतो मग तिला. हा चल पराग चल चल. सावे थांबा. काही गरज नाहीये जायची. नाही म्हणजे डॉक्टरांनी सांगितलंय तसं तिला आराम करू द्या, डिस्टर्ब करू नका. काय गेल्या काही दिवसात जे काही घडलंय त्यामुळे लय जास्त दगदग झाली आहे तिची.